या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो काही लिपिक टंकलेखक पदासाठी 28 जानेवारी 2020 ला म्हणजे काल जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये मराठी व्याकरणाचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते ते संपूर्ण प्रश्न आपण इथे घेणार आहोत। पण एक गोष्ट क्लिअर करून देतो मित्रांनो, हा जो काही पेपर झाला आहे तो विशेष अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी झाला होता, सर्वांसाठी नव्हता। विशेष भरती करण्यात आली होती, त्याचाच हा पेपर आहे। महापोर्टलवर जे काही पेपर होणार होते ते अजून सुरू झालेले नाही आहेत। तर यामधला पहिला प्रश्न बघा, मराठी व्याकरणाचा काय विचारला होता। मराठी वर्णमालेमध्ये ह हा कोणता वर्ण आहे। तर सर्वांना माहितच आहे, सोपा प्रश्न आहे एकदम, की मराठी वर्णमालेमध्ये जो काही ह हा वर्ण आहे, ह हा वर्ण महाप्राण वर्ण आहे। काय आहे? महाप्राण वर्ण। ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर राहील। आता लक्षात कसं ठेवायचं, काही विद्यार्थ्यांना लक्षात नाही राहत असेल तर ह पासून महाप्राण, महाप्राणमध्ये बघा इथं ह आलेला आहे। काय आलेला आहे? ह। आणि हा ह सेम आहे, म्हणजे महाप्राण वर्ण कोणता म्हटला तर आपण ह म्हणूया, कारण महाप्राणमध्ये सुद्धा ह हा वर्ण आलेला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, मराठीच्या वर्णमालेमध्ये य आणि व यांना रिकामी जागा असे म्हणतात। तर मराठी वर्णमालेमध्ये जे काही 4 वर्ण असे आहेत जे अर्धस्वर आहेत, य र ल व, य र ल व या स्वरांमध्ये अर्धाच स्वर मिसळला गेलाय, म्हणून आपण त्यांना अर्धस्वर असं म्हणत असतो। ऑप्शन क्रमांक ए अर्धस्वर हे त्याचं उत्तर राहील। त्यानंतरचा तिसरा प्रश्न विचारला गेला होता, जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे। तर या जन या शब्दाला आपण असं देखील लिहू शकतो, जन, ज ला य जोडू शकतो। ठीक आहे, ज ला काय जोडू शकतो? य जोडू शकतो। आणि ज्या वर्णांना आपण य जोडून लिहू शकतो त्या वर्णांना आपण तालव्य वर्ण असं म्हणत असतो। तर याचं उत्तर असणार आहे जन या शब्दातील ज हा वर्ण तालव्य या गटातील आहे, तालव्य याचं उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर असणार आहे तालव्य। त्यानंतर चौथा प्रश्न दिला गेलाय, शरदकाल या शब्दाची संधी ओळखा। तर शरदकाल, आता शरद, आता द दप्तराच्या द चा इथे त झालेला आहे, म्हणजे शरद प्लस काल असं त्याची फोड होईल। आणि शरदकाल याची जी काही संधी आहे ती असणार आहे व्यंजन संधी। काय उत्तर असणार आहे? व्यंजन संधी। ऑप्शन क्रमांक बी त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न दिला गेलाय, तन्मय या शब्दाची योग्य फोड निवडा। आता तन्मय इथं न चा त होतो, न चा त होतो किंवा त चा न होतो। तर तत्मय, हे बघा, तत् अधिक मय बरोबर तन्मय होतो। या त चा जो काही आहे तो न होऊन या म ला जोडला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आहे तन्मय। आता हा जो काही न आहे या त चा हा न होऊन या म ला जोडला गेलाय आणि तन्मय हा शब्द तयार केला गेलाय। त्यानंतरचा प्रश्न आहे सहावा प्रश्न, प्रामाणिकपणा हे रिकामी जागा आहे। तर प्रामाणिकपणा हे रिकामी जागा आहे। ऑप्शन क्रमांक ए विशेष नाम, सामान्य नाम, क्रियापद आणि भाववाचक नाम। तर प्रामाणिकपणा हा एक भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम। ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर राहील। आता भाववाचक नाम आपण कशाला म्हणतो? ज्या नामांना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्यांची चव घेऊ शकत नाही, ज्यांना डोळ्यांनी पाहू शकत नाही पण ज्यांची जाणीव होऊ शकते, त्या नावांना आपण भाववाचक नाम असं म्हणत असतो। जसं की प्रामाणिकपणाला आपण कधी हात लावू शकत नाही, म्हणजे स्पर्श करू शकत नाही, त्याची कधी चव घेऊ शकत नाही आणि प्रामाणिकपणा कधी पाहू शकत नाही, फक्त प्रामाणिकपणाची जाणीव होते। प्रामाणिकपणा जर आपण पाहिला असता तर प्रामाणिकपणाचा आपण रंग सांगू शकलो असतो की प्रामाणिकपणा शुभ्र रंगाचा आहे, प्रामाणिकपणा निळ्या रंगाचा आहे, मग आपण त्याला पाहू शकत नाही। ज्या नामांना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ज्यांची चव घेऊ शकत नाही, त्या नामांना आपण भाववाचक नाम म्हणत असतो। फक्त भाववाचक नामांची आपल्याला काय होत असते? जाणीव होत असते। जसं गरिबी आहे, आपल्याला गरीब दिसतो, गरिबी नाही दिसत। गरिबी दिसली असती तर गरिबी आपण म्हटली असती की काळ्या रंगाची गरिबी आहे। म्हणजे असे काही नामं असतात ज्यांची आपल्याला फक्त जाणीव होते, त्यांना आपण पाहू शकत नाही, ज्यांची आपण चव सुद्धा घेऊ शकत नाही, त्या नामांना आपण भाववाचक नाम असं म्हणत असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, धर्मीवाचक नामे कशाला म्हणतात? म्हणजे धर्मीवाचक नामं जे काही आपले सामान्य नाम आहेत आणि विशेष नाम आहे त्यांना आपण धर्मीवाचक नाम म्हणतो। ठीक आहे, आता यामध्ये जे काही विशेष नाम आहे ते व्यक्तिवाचक असतं, म्हणजे फक्त एका विशेष व्यक्तीसाठी दिलेलं असतं। आणि जे काही सामान्य नाम आहे ते संपूर्ण जातीला दिलेलं असतं, म्हणजे जातीवाचक नाव असतं। त्यानंतरचा आठवा प्रश्न दिला गेलेला आहे, पोर या शब्दाचे लिंग ओळखा।
तर इथं थोडासा प्रश्न फिरून टाकलेला आहे. बरेच विद्यार्थी पुल्लिंग ऑप्शन वाचतील, स्त्रीलिंग वाचतील, नपुंसकलिंग वाचतील, समोर वाचणार नाही, नपुंसकलिंगीला क्लिक करतील, कारण पोर हा शब्द नपुंसकलिंगी असा वाटतो बऱ्याच विद्यार्थ्यांना. पण पोर हा शब्द पुल्लिंगीमध्ये वापरता येतो, स्त्रीलिंगीमध्ये वापरता येतो आणि नपुंसकलिंगीमध्ये वापरता येणार असे. आता याचं उत्तर असणार आहे वरील पैकी सर्व, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न दिला गेलेला आहे, खालीलपैकी स्त्रीलिंग व पुल्लिंग मध्ये मोडणारा शब्द कोणता. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन म्हणजे स्त्रीलिंगी नामामध्ये मोडतो आणि पुल्लिंगी नामामध्ये मोडतो, तर ते आहे बाग. बाग हा शब्द ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर राहील. तर आपल्याला ती बाग असंही म्हणता येतं आणि तो बाग असंही म्हणता येतं. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न विचारला गेला होता, अनेक वचनी शब्द निवडा. तर यामध्ये गळा, शाळा, महा आणि विळा असे 4 ऑप्शन दिले होते. तर यामध्ये शाळा हा शब्द अनेक वचनी आहे, कारण अनेक वचनी आणि एक वचनी दोन्ही नामामध्ये वापरला जातो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, शाळा. त्यानंतरचा 11वा प्रश्न विचारला होता, खालील शब्दातून योग्य अनेक वचनी शब्द निवडा. तर आता 1 नंबरचा ऑप्शन बघा, खेळणे. खेळणे हा एक वचनी शब्द आहे, खेळण्याचं अनेक वचन खेळणे असं होईल. त्यानंतर आहे तळे. तळे हा सुद्धा एक वचनी शब्द आहे, तळेचं अनेक वचन तळी होईल. त्यानंतर पातेले हे सुद्धा एक वचन आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक सी बघा, डबे. डबा एक वचनी आणि डबा एक वचनी आणि डबे अनेक वचनी, त्यामुळे अनेक वचनी शब्द कोणता आहे आपला, डबे. ठीक आहे. जसं पातेले आहे तर पातेला हा एक वचनी असेल आणि पातेले हा अनेक वचनी असेल आणि पातेला हा एक वचनी असेल. ठीक आहे. त्यानंतरचा शब्द पहा काय दिला होता, प्रश्न पहा, आईच्या कडेवर बाळ होते, कर्त्याची विभक्ती ओळखा. आईच्या कडेवर, आता इथे कर्ता कोण आहे, आई. आईला कोणता प्रत्यय लागला, चा. तर चा जो काही प्रत्यय आहे हा षष्ठी विभक्तीचा असतो. चा, ची, चे, चा हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. मग याचं उत्तर असणार आहे षष्ठी, ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतरचा 13वा प्रश्न विचारला गेलाय, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्यामध्ये कन्फ्यूज होईल की सप्तमी विभक्तीला प्रत्यय नसतात असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल. पण सप्तमी विभक्तीला एक वचनी नामामध्ये नसतं, पण अनेक वचनी जर नाम वापरलं तर त्याला प्रत्यय लागतो. जसं मुलांनो इकडे या, तर मुलांनो अनेक वचनी नाम वापरलं तर नो प्रत्यय लागला. त्यानंतर प्रथमा विभक्तीला, ऑप्शन क्रमांक ए त्याचं राहील प्रथमा विभक्तीला कधीही प्रत्यय नसतो, विभक्तीचा प्रत्यय नसतो. त्यानंतर ऑप्शन क्रमांक त्याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती. तर मराठीत लिंगानुसार बदलणारी 3 सर्वनाम आहेत, हा, तो आणि जो. ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर राहील 3. ठीक आहे. नामसाधित विशेषण ओळखा. तर नामसाधित विशेषण कशाला म्हणतो आपण, नामसाधित नामापासून तयार झालेलं विशेषण आपण त्याला नामसाधित विशेषण म्हणतो. जसं रांगणारे मूल आहे, यामधलं विशेषण कोणतं आहे, रांगणारे. तर रांगणारे हा धातुसाधित विशेषण आहे, कारण हा धातूपासून तयार झालाय. त्यानंतर पिकलेला आंबा, यामध्ये पीक हा सुद्धा एक धातू आहे, मग धातूपासून तयार झालेलं विशेषण म्हणजे धातुसाधित विशेषण. त्यानंतर वरचा मजला, यामध्ये सुद्धा धातूपासून तयार झालेलं विशेषण आहे, मग याला सुद्धा आपण काय म्हणणार, धातुसाधित विशेषण म्हणणार. पण पेनचे गणपती, यामध्ये पेन जो काही आहे एक नाम आहे आणि नामापासून तयार झालेलं विशेषण म्हणजे आपण त्याला म्हणत असतो नामसाधित विशेषण. ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर राहणार आहे, कारण पेनचे गणपती, आता इथं पेन हा जो काही शब्द आहे तो एक नाम आहे, मग नामापासून तयार झालेलं विशेषण त्याला आपण म्हणतो नामसाधित विशेषण. त्यानंतरचा 16वा प्रश्न दिला गेलेला आहे, शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र, या वाक्यातील म्हणून हे काय आहे. यामध्ये हा जो काही म्हणून शब्द आहे हा वास्तविक उभयन्नवी अव्यय आहे, कारण 2 वाक्य किंवा 2 शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयन्नवी अव्यय म्हणतो. पण ऑप्शनमध्ये कुठंच उभयन्नवी अव्यय असं आपल्याला ऑप्शन दिलेलं नाही, म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की यामध्ये त्याचा आन्सरच नाही. तर हे सर्व, हा प्रश्न बहुतेक कॅन्सलच होईल. तुम्हाला गुण मिळेल की नाही ते परीक्षा विभाग ठरवेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न दिला गेला आहे, थरथर, चूरचूर, खळबळ हे कोणता धातू आहे. तर
थरथर, चुरचूर, खळबळ हे आकर्मक धातू आहेत, कारण त्यामधून कुठल्याच प्रकारचा आवाज होत नाही. त्यानंतर 18वा प्रश्न दिला गेलाय, सुज्ञास अधिक सांगणे नलगे यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. आता सर्वप्रथम आपण पाहून घेऊया या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे, नलगे. ज्या वाक्यामध्ये न, नाही, नलगे या पद्धतीचे शब्द असतात, क्रियापद असतात, त्या क्रियापदाला आपण अनियमित क्रियापदे असं म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न विचारला गेला होता, धांद्रट धनंजय धावताना धपकन पडला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर मित्रांनो, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो वाक्याच्या शेवटी येतो, आणि क्रियाविशेषण म्हणजे काय, वाक्यातील क्रिया कधी घडली, केव्हा घडली, कशा पद्धतीने घडली सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. मग धांद्रट धनंजय धावताना धपकन पडला, कशा पद्धतीने पडला, तो धपकन पडला, म्हणजे या वाक्यातला जो काही धपकन आहे ते क्रियाविशेषण होणार आहे. ऑप्शन क्रमांक सी धपकन हे या वाक्यातलं उत्तर असणार आहे, क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. त्यानंतर 20वा प्रश्न विचारला गेलाय, गड आला पण सिंह गेला हे रिकामी जागा उपवाक्य आहे. तर मागील वाक्यामधील उणीव समोरच्या वाक्यामध्ये जेव्हा दाखवली जाते तेव्हा आपण त्या वाक्याला न्यूनत्व बोधक उभयन्नवी अव्यय असं म्हणत असतो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, न्यूनत्व बोधक उभयन्नवी अव्यय. यामध्ये पण हा उभयन्नवी अव्यय मागील वाक्यातील समोरच्या वाक्यामध्ये उणीव दाखवण्यासाठी सांगितला गेलेला आहे.